नमस्कार. अभिरुची चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण गुळाचे गोड पोळे बघत आहोत. ह्याला मालपोहेही बोलतात. चला तर मग सुरू करूयात आपण गुळाचे गोड पोळे. इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे. गूळ मी चिरून घेतला आहे. तुम्ही पावडर गूळही वापरू शकता. आणि 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता आपल्याला हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे गुळाचं पूर्णपणे पाणी व्हायला हवं. त्याच्यामध्ये कुठलेच गुठळे राहायला नाही पाहिजेत. त्यामुळे आपण हे एकसारखं 10 ते 15 मिनटं सगळं गूळ फोडून घेऊया. आता इथे माझं पूर्णपणे गूळ फोडून झालं आहे आणि हे पूर्ण गुळाचं पाणी व्यवस्थित झालं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ ॲड करूया. चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. आणि मी इथे गूळ असल्यामुळे जायफळ थोडंसं किसून घालणार आहे. त्यामुळे जरा चव खूप छान लागते गुळाच्या पोळ्याला. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. गव्हाचं पीठ असल्यामुळे त्याला लम्स येतात, गुठळे होतात. त्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि एकदम पातळ कन्सिस्टन्सीमध्ये पीठ करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही हाताचा पण वापर करू शकता, कारण की हाताने व्यवस्थित तुम्हाला गुठळे फोडता येतील. जसं लागेल तसं थोडं थोडं आपण पाणी ॲड करूया आणि एकजीव करून घेऊया. आता इथे मला टोटल 2 वाट्या पाणी लागलं हे सगळं व्यवस्थित मिश्रण बॅटर तयार होण्यासाठी. आणि आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. असं आपल्याला बनवायचं आहे. आता आपण तवा गरम करून घेऊया. तवा छान तापला की त्यावर थोडंसं तूप घेऊया. तूपच शक्यतो वापरायचं आहे, कारण त्याने असा खरपूस पोळा होतो आणि सुवासही छान येतो. आपण आता पोळा टाकून घेऊया. साधारण 1 डाव आणि थोडंसं असा मी पोळा बनवते. तुम्हाला हवं तर तुम्ही लहानही बनवू शकता. व्यवस्थित सगळ्या बाजूनी पसरून घ्यायचा आणि झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं मंद आचेवर ह्याला शेकू द्यायचं आहे. एक 2-3 मिनटानंतर आपण बघूयात साईडच्या कडा सुटलेल्या आहेत पोळ्याच्या. तर आपण पलटी करून घेऊयात. दुसऱ्या बाजूनी पण शेकवताना आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूनी पोळा खरपूस करून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला पण तुम्ही तूप लावू शकता. इकडे मी नाही वापरत आहे. पोळा दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकल्यानंतर आपण तो काढून घेणार आहोत आणि दुसरा पोळा टाकणार आहोत. इथे मस्तपैकी कलर आला आहे पोळ्याला आणि जाळी पण आलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर असे आपले मस्तपैकी गरमागरम गुळाचे पोळे म्हणजेच मालपोळे रेडी आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि फॉलो करा.
थँक्यू.